खायला लागले उंबर पडचिल रे ब्रो. करायची तर इच्छा नाही आहे काहीच. नवीन वर्षात अभ्यास करायची वेळ आला. लोक बघा युनिट नंबर 1लाच 110 क्वेश्चंस करायला इम्पॉसिबल आहे. एक कुछ करता नहीं जाके बैठता है उधर अपनी गर्लफ्रेंड के साथ बोलते बिहारी कहीं का है देखो. वेलकम बॅक अगेन. सो गाईज आज मी थोडा स्टडी करणार आहे बिकॉज टुमारो इज माय पेपर अँड हिअर इज माय स्टडीज. ये सो आता काही स्टडीज करणार आहे मी अँड आपण त्याचाच ब्लॉग शूट करूया की काय काय करतो आहे मी स्टडीजमध्ये. सो बेसिकली आम्ही स्टडी करताना ग्रुप स्टडी करतो आहे. ते म्हणजे फिजिकली ग्रुप प्रेझेंट नसतो आहे, कॉलवर असते सगळं. सो आता मी कॉल लावणार मित्राला अँड आम्ही दोघं एकत्र स्टडी करणार आहे. मी जस्ट स्टडी करत होतो इथं माकडं आल्यात आणि मला इथं वर बोलवले बिकॉज आई आमचे कपडे वाळत घालायला लागल्या. सो आता मला इथं जरा राखण करायला पाहिजे 2 मिनटासाठी. मी भाई ये बी शनिवारीच येतात बरोबर. सही आहे. सो गाईज थांबा जरा. काहीच इथं बसले खायला लागले उंबर पडचिल रे ब्रो. असे 2 उंबराचे झाड आहेत आणि दर शनिवारी उंबर खायला येतात. इथं आंब्याचं झाड होतं, हां अजून आहे. ह्याच्यावर तर लय बसायचेत, आता जरा कमी आले. सो या गाईज आय एम बॅक टू माय स्टडीज राईट नाव. सो चला बसूया. करायची तर इच्छा नाही आहे गाईज. नवीन वर्षात अभ्यास करायची वेळ आला पण काय पर्याय नाही. लास्ट 2 पेपर राहिल्यात काहीच करायलाच तर पाहिजे. सो लेट्स बिगिन. लिटरली खूप बोर व्हायला लागले. आत्ता आमचे 2 युनिट झाल्यात 6 मधले. त्यातला पण आज नवीन युनिट रिवाईज केला आहे आम्ही, सॉरी लर्न केला आहे. कालचा जो आहे ते विसरलायच. आणि काहीच ॲक्च्युली काय झालं आहे, मॅडमांनी 110 क्वेश्चन दिलात. मग दाखवतो. लोक बघा युनिट नंबर 1लाच 37, युनिट 2ला 30, अराउंड 30 असे सगळ्या युनिटचे 40-45 क्वेश्चन असे दिलेत. 110 क्वेश्चन्स करायला इम्पॉसिबल आहे. सो आम्ही सिलेबस वाईज परत एकदा नोट्स काढल्यात, जसं लास्ट पेपरला काढलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं लाईक दॅट. सो आता आम्ही तेच रिवाईज केले. सो बघूया आता उद्या पेपरवरच डिपेंड आहे आपण किती लिहू शकतो आहे. सो जरा बेसिक नॉलेजवरच पेपर आहे. कोर्सचं नाव आहे मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. सो हा MDM कोर्स आहे काहीच. आम्हाला मेन कोर्स जे आता आमची जी फील्ड आहे ना इंजिनिअरिंगची त्यामधून ह्यो वेगळा कोर्स आहे, MDM असतो आहे. सो हा पेपर थोडा 100 मार्काचा असतो आहे. सो स्टडी करायला लागते काहीच लई अँड आय एम ऑन इट. चला रिवाईज करूया अजून एकदा. काहीच बडबडून सारखं भूक लागलं आता, सारखं रिवाईज करून एकमेकाला. सो आता काय तर जरा लाईटली खाऊन येतो. या लुक मॉमने मला डाळिंब आणलं, ठीक आहे आता खाणार मी. सो गाईज बेसिकली माझा शनिवारी उपवास असतो आहे. सो असले फळेच खायला लागतात. सो या आता अभ्यास करून खूप मला कंटाळा आला आहे. सो आता मी चाललो आहे जरा पनीर आणायला अँड इथं जरा गाडीत हवा कमी झाल्या नोटीस केलं. सो जरा गाडीत हवा मारायला लागले. भाई बोलणार आहेस आता? हॅलो कायच म्हणालतास की बोल की. छोरा लाजालाय कहाँ से तू? कहाँ से? बिहार से बिहारी. सो लेट्स गो गाइस हवा मारा जागा. सो गाइस तो कोई इसका काम मेरे को करना पड़ रहा है. एक कुछ करता नहीं जाके बैठता है उधर अपनी गर्लफ्रेंड के साथ बोलते बिहारी कहीं का है. देखो हंस रहा है. मार रही तो हवा मार. यार कैसे कर रहा है देख तू. मेरे को आ भी नहीं रहा उसमें मारने. देखो 2 मिनट में ठीक करके देता है. बाय हियर वी गो. इथं आहे डेअरी. इथं डायरेक्ट प्रोडक्शन आहे, ताजं पनीर मिळते. सो लेट्स गो. दिस इज डेअरी. ताजं पनीर भेटलेलं आहे.
अँड लेट्स गो टू होम आणि परत बॅक टू दी स्टडीज. लेट्स गो. तिथे बघा दुकानदार जरा बिझी आहेत. पनीर मसाला पाहिजे मला अँड पनीर मसाला घेऊन घरी जायचं आपल्याला. सो दिस इज ऋषी. या इज फायनली बॅक अगेन. तर गाईज आता परत जे राहिल्यात तेवढे टॉपिक करूया अँड बास करणार आहे. मला खूप भूक लागल्या. उपवास पण आहे माझा, शनिवार आहे. सो लवकर एंडअप करूया स्टडीज सगळं. अँड उद्या पण ब्लॉग करूया गाईज. उद्या आपण ह्याला जाणार आहे, पेट कडल म्हणून इव्हेंट आहे. तुम्ही रील बघितला असशीला तर त्याला जायचं आहे. सो लेट्स कम्प्लीट दी स्टडीज. बाय गॉड गाईज. मी आता जेवून जरासं सगळे युनिट केल्यात प्रॉपर. फक्त एक युनिट स्किप केला आहे, 3rd युनिट. बास झालं मला काहीच, कारण सगळं करायला गेलं की विसरणार, मला पण माहीत आहे. सो फायनली आता माझा 9:30ला सगळा स्टडी झालेला आहे. सकाळी मी कितीला बसलेलो, आय गेस काय तर 11-12 वाजताच बसलेलो. मध्ये थोडंसं ब्रेक घेतलात मी फक्त, काय तर बाहेरचं सामान आणण्यासाठी आणि जेवण्यासाठी, आणि मध्ये दुपारी एकदा काय तर थोडंसं लाईटली खाण्यासाठी. सो आत्ता एवढं सगळं झालं गाईस. माझं टॅबचं पण चार्जिंग संपलं. सो आता मी काय तर आउटफिट डिसाईड करणार उद्यासाठी काय घालायचं आहे अँड झोपून टाकणार गाईज. सो आउटफिट डिसाईड करतो आणि तो मासने पण दाखवतो आणि मी पण झोपतो, तुम्ही पण झोपा. या बाय. जर्सीचं प्रमोशन करायचं आहे. सो मला जर्सीच घालावे लागणार आहे. जर्सीवर काय तर जॅकेट घालून जाईन अँड यस. सो लेट मी शो यू गाईज. दिस इज जर्सी अँड दिस इज पॅन्ट. सो दिस विल बी कॉम्बिनेशन आणि ह्याच्यावर जॅकेट असणार आणि हे एक जर्सी आहे. ह्या दोन्हीचं प्रमोशनचा व्हिडिओ करायचा आहे. सो या दिस विल बी माय आउटफिट फॉर टुमॉरो, फॉर एक्झाम अँड फॉर दॅट इव्हेंट. या येस गाईज. आज जेवढा अभ्यास केला आहे तेवढा इनफ आहे आणि जेवढा आत्ता अभ्यास केला आहे त्या भरोश्यावर मी पेपर लिहिणार आहे. सो आय विल ट्राय माय बेस्ट अँड आय एम डन राईट नाव. सो आता डायरेक्ट झोपून टाकणार आहे अँड दॅट इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ व्लॉग वॉट एव्हर. सो तुम्हाला व्लॉग कसा वाटला आणि तुम्ही पण काय स्टडीज करताय ते मला कमेंट्समध्ये सांगा. अँड येस गाईज, सी यू इन नेक्स्ट व्लॉग अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर दी मोर व्हिडिओज. बाय.